देशात आणि राज्यात 7वा वेतन आयोग लागू झाला तेव्हा कर्मचाऱ्यांना 14.29% पगार वाढ मिळाली होती आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 पट निश्चित केला होता. पण 8व्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर तब्बल 3.68 पट करण्याची मागणी केली आहे. जर सरकारने ही मागणी अंशतः मान्य करून हा फॅक्टर 3 पट मंजूर केला तरी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन सध्याच्या 18,000 वरून थेट 26,000 ते 34,000 पर्यंत वाढू शकते. मूळ वेतनात किमान 20% वाढ अपेक्षित असून मध्यम स्वरूपाचा अंदाज गृहीत धरला तर ही पगारवाढ 30% ते 50%च्या घरात जाऊ शकते. हे गणित एका सोप्या उदाहरणाने आपण समजून घेऊ शकतो. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे सध्याचे मूळ वेतन 66,000 रुपये आहे, तर 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर त्यांच्या पगारात किती वाढ होईल? कर्मचारी संघटनांची मागणी आणि आर्थिक निकषांनुसार यांच्या 2 स्थिती आपण समजून घेऊ शकतो. स्थिती 1, जर सरकारने किमान अंदाजित फिटमेंट फॅक्टर 2.28 लागू केला तर तुमचे नवीन मूळ वेतन 66,000 गुणिले 2.28 बरोबर 1,50,480 एवढे होईल. म्हणजेच मूळ वेतनात थेट 84,480 ची वाढ होईल. दुसऱ्या स्थितीमध्ये संघटनांनी जर मागणीनुसार फिटमेंट फॅक्टर 3 पट निश्चित झाला तर तुमचे वेतन मूळ वेतन म्हणजे 66,000 गुणिले 3 बरोबर 1,98,000 एवढे होईल.